आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 135व्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पुतळा परिसर विद्युत रोषणाईनं उजळून निघाला होता। स्मारकाभोवती दिवे लावून अभिवादन केलं आणि बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश कार्यालयाचे प्रभारी आणि उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, भाजपा जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे, श्री म्हस्के यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। याप्रसंगी उपनगराध्यक्ष बेबी बर्डे, भाजप गटनेते तथा नगरसेवक प्रकाश संसारे, सौप्रीती कदम, अमोल कदम, अजित चव्हाण, वसंत कदम, बाळासाहेब लोखंडे, सौरभ मुसमाडे, सुजाता कदम, सीमा देठे, सिंधुताई वाळुंज, सुवर्णा कोठुळे, मनीषा कदम, चंदाराणी गाडे, आशा चव्हाण, जयश्री खांदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमास प्राध्यापक सुधाकर कदम, सचिन सरोदे, संजय बर्डे, संतोष झावरे, केदारनाथ चव्हाण, सचिन कोठुळे, डॉक्टर प्रवीण कोठुळे, मोहसिन शेख, गणेश तांबे, शरद साळवे, शंकर धोत्रे, किरण पंडित, प्रकाश खुळे, मयूर कदम, संभाजी शिंदे, आशू सांगळे यांसह वैभव गाडे, विकी जगताप आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महामानव भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या जन्मशताब्दीच्या म्हणजे शताब्दीने की 135व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवरती उद्या आहे, आज आपण दीपोत्सव साजरा करतोय। भारतीय जनता पार्टीने हा दीपोत्सव भारतातल्या जवळजवळ 1 लाख खेड्यांमध्ये साजरा करायचं ठरवलं। त्याच्यात सगळीकडे होणार आहे। उद्या असाच कार्यक्रम प्रत्येक गावात जिथे प्रतिमा आहे 5 लाख खेडे, त्यातले किमान 4-5 लाख तरी खेड्यांमध्ये प्रत्येक खेड्यामध्ये हा कार्यक्रम व्हावा असा प्रयत्न आहे आपला। जिथं पुतळे असतील तिथं पुतळे, जिथं प्रतिमा असतील, नसतील तर तिथं प्रतिमा, याचं पूजन होणार आहे। नंतर आता या ठिकाणी उपलब्ध नाही, याचं संविधानाचं सुद्धा पूजन याच्याबरोबर करायचं आहे। आणि त्यानंतर संविधानामध्ये हे संविधान कशासाठी आहे, याची उद्देशिका आहे, तेही सगळ्यांनी वाचायची आहे। असा कार्यक्रम पूर्ण भारतभर होणार आहे। बाबासाहेबांनी आपल्याला तिच्या पूर्वसंध्येचा कार्यक्रम जो आज आपण आपल्या या प्रसाद नगरमध्ये दीपोत्सवाने साजरा करतोय। उद्याच्या जयंतीच्या निमित्ताने सकाळी परत आम्ही इथे येणारच आहोत, आपल्याला शुभेच्छा देणारच आहोत। उद्या आपण मिरवणूक आणि बाकी जेवणापासून सगळे कार्यक्रम करणारच आहोत। पण आजच्या या पूर्वसंध्येला आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही संदेश आपल्याला दिला आहे त्यातला आपण काहीच भाग घेतो, फक्त संघटित व्हा एवढाच भाग घेतो। त्याच्याऐवजी शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा। हा जो काही खरा संदेश आहे हा आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत जाईल आणि आपण एक चांगली पिढी उद्याची घडवू। विशेषतः यापूर्वीच्या सरकारच्या काळात काय परिस्थिती होती काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि आत्ताच आदरणीय रवीजींनी सांगितलं की 400 पेक्षा जास्त योजना या आपल्या प्रत्येक जाती धर्मासाठी, समाजातल्या प्रत्येक आर्थिक स्तरातील व्यक्तींसाठी मोदीजींच्या, आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात मिळतायत। त्याचा लाभ घेत असताना मला असं वाटतं की संघर्ष करायची वेळ नक्कीच आपल्या कोणावर येणार नाही। त्यामुळे आपण शिक्षण आणि आपल्या डेव्हलपमेंटच्याच बाबतीत विचार करू। त्या निमित्ताने आपल्याला उद्याच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। मला कल्पना आहे या भागातली लाईट आज 3रा दिवस आहे की बंद